जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पुढील स्टेप म्हणजे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची ते असते वैद्यकीय चाचणी आणि त्याचं शेड्यूल, त्याचं वेळापत्रक आलेलं आहे. अंतिम निवड यादीतील उमेदवारांची वैद्यकीय तपासणीबाबतचे वेळापत्रक. तर बघा 1/8/2024 पासून या घटकाचं मेडिकल सुरू होत आहे. तर 1 तारखेला 23 विद्यार्थी बोलवण्यात आलेले आहे. त्यानंतर बघा 24 पासनं 2 तारखेला बोलवण्यात आलेलं आहे. 24 पासनं तर बघू शकता 46 पर्यंत 2 तारखेला बोलवण्यात आलेलं आहे. मग 3 आणि 4 तारखेला सुट्टी आहे. 5 तारखेला 47 क्रमांकापासून बोलवलेला आहे सिरियल क्रमांक आणि 66 पर्यंत 5 तारखेला बोलवण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा 67 पासून 6 तारखेला बोलवण्यात आलेला आहे आणि 86 पर्यंत सिरियल क्रमांक बोलवण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा 7 तारखेला 87 पासून बोलवण्यात आलेला आहे. एकूण विद्यार्थी 9 तारखेपर्यंत हे मेडिकल चालणार आहे. 106 पर्यंत बोलवण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा 8 तारखेला बोलवण्यात आलेलं आहे 107 पासनं तर 126 पर्यंत सिरियल क्रमांक 126 पर्यंत. त्यानंतर बघा 9 तारखेला 127 पासनं तर 148 पर्यंत. ठीक आहे. तर संपूर्ण सूचना बघून घ्या. जे विद्यार्थी यावर्षी सिलेक्ट झाले नसतील त्यांनी मेडिकलकडे लक्ष ठेवा. कधी तारीख असते, काय असते, कारण की तुम्हालासुद्धा यावर्षी जरी तुमचं झालं नसेल तरी तुम्हाला याकडे लक्ष ठेवायला पाहिजे, कारण की पुढच्या भरतीमध्ये तुमचं नक्की होईल. त्यानुसार शेड्यूलकडे लक्ष ठेवत चला. बघा कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2022-23 वैद्यकीय तपासणीसाठी उपस्थित राहण्याबाबत कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवरील 154 पोलीस शिपाई पदाकरिता पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून सदर पोलीस भरतीमधील अंतिम निवड यादीतील फायनल सिलेक्शन समावेश असलेल्या उमेदवारांची सोबत जोडलेल्या यादीत त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास वैद्यकीय तपासणी आयोजित केलेली आहे. तरी सोबत जोडलेल्या यादीतील उमेदवारांनी त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या दिनांकास 8 वाजता पोलीस मुख्यालय कोल्हापूर येथे आधार कार्ड छायांकित प्रत, अलीकडील कालावधीतील 4 फोटोसहित वैद्यकीय तपासणीसाठी न चुकता उपस्थित राहायचं आहे. ठीक आहे. तर 8 वाजता बोलवण्यात आलेलं आहे आणि पत्ता तुम्हाला माहितीच आहे, पोलीस मुख्यालय कोल्हापूर येथे. ठीक आहे. तर सर्वांनी ही यादी आपल्या टेलिग्रामवरून डाउनलोड करून घ्या, बघून घ्या. आपल्या टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.